पहिल्यांदाच बाबांसमोर मी तोंड उघडलं. मी लहानपणापासून कधीच काही मागितलं नाही. बाबा, माझ्या आयुष्यातला थोडासा वेळ मला माझ्या पद्धतीने जगायचा आहे. आयुष्यातला प्रत्येक लढा मी एकटीनेच लढला होता. ना माझी काही इच्छा होती, ना आवड. काळतोंडी, कमनशिबी हजार वेळा ऐकलंय. मी चांगल्या कामाला जात असाल तर तुझा मनुष्य चेहरा दाखवू नकोस. आजी पण तिच्या तिखट आवाजात ओरडायची आणि मी माझ्या डोळ्यात खूप सारं आश्चर्य घेऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहायचे. आजीचा आवाज ऐकून आई साडीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर यायची आणि माझा छोटासा हात पकडून मला आत नेऊन म्हणायची, किती वेळा सांगितले मनू, आजी आणि बाबा कुठे बाहेर जात असतील तर त्यांना तुझा चेहरा दाखवू नकोस. मी हट्टाने म्हणायचे, पण आई, अजय आणि विजय भैयासुद्धा त्यांच्याबरोबर जातात, मग मी का नाही? आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणायची, तू समजून घे मनू, ते मुलगे आहेत आणि तुला जन्माला घालून जणू मी काही गुन्हाच केला आहे. अजय आणि विजय भैयाच्या जन्माच्या वेळी संपूर्ण घरात आनंदाची लहर पसरली होती. अनेक दिवस आनंद साजरा केला गेला, पण माझ्या जन्माच्या वेळी आजी आणि बाबांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. आईला सोडून संपूर्ण घराची उपेक्षा माझ्या वाट्याला आली होती. मन हळूहळू आपल्या आठवणीच्या वळणावर जायला लागलं. एका मागोमाग एक आठवणी उलगडत होत्या. माझ्या दोन्ही भावांच्या तोंडातून बाहेर येण्यापूर्वीच त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जात होत्या आणि मी तर कधी जाणलंच नाही की इच्छा काय असते, हट्ट काय असतो. ना चांगल्या कपड्यात, ना खेळण्यात. आजही जेव्हा बाजारात एखाद्या शोरूममध्ये सुंदर बाहुली किंवा एखादी सुंदर फ्रॉक बघते, तेव्हा बालपण पुन्हा जिवंत होतं. मी माझ्या वडिलांवर कधीच आपला हक्क मानू शकले नाही की काही मागू शकले नाही. जेव्हा माझ्या वयाचे सर्व मुलं बाहुला-बाहुलीचं लग्न लावत, खेळत असत, त्यावेळी मी शांतपणे एका कोपऱ्यात बसून विचार करत असे, काश मी पण आईच्या पोटात मुलगा होऊन जन्माला आले असते, तर घरातील सगळं प्रेम, लाड माझ्या वाट्याला आलं असतं. जर त्यावेळी सोनोग्राफीसारखी चाचणी झाली असती, तर माझ्या वडिलांनी देखील डॉक्टरांच्या मदतीने गर्भातच मला मारलं असतं. उपेक्षाच्या या अनुभवामुळे जीवन निरर्थक वाटांवर चालत राहते. सर्वात मोठा गोंधळ माझ्या शिक्षणावरून झाला. बाबांचं घरात प्रचंड वर्चस्व होतं. त्यांच्यासमोर कुणी तोंड उघडू शकत नव्हतं. माझ्या प्रवेशाबद्दल ऐकून ते भडकले. कुठलीच गरज नाही शाळेत जाण्याची. घरकाम शिक, तुला कुठली नोकरी करायची आहे, दुसऱ्यांच्या घराचा चूलच फुकायची आहे. अजय आणि विजय हे माझे 2 फळ देणारे झाड आहेत. यांच्यावर पैसे खर्च करेन तर मोठे होऊन त्यांना फळं लागतील. आईने शांतपणे परिस्थिती हाताळत हळूच म्हणाली, ठीक आहे हो, मुलीला इच्छा आहे तर सरकारी शाळेत टाकू. भावांच्या पुस्तकांनी शिकून घेईल. फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास झाल्यावर जेव्हा मी रिपोर्ट कार्ड घेऊन बाबांकडे उत्साहाने जात होते, तेव्हा ते थंड आवाजात म्हणत, बरं, पास झालीस तू. तेव्हा माझा सारा उत्साह फुग्याप्रमाणे खाली होत होता. अजय आणि विजय भैया कधीच माझ्या अभ्यासात माझा मुकाबला करू शकले नाहीत. लग्नाच्या बाबतीतही बाबांचीच इच्छा सर्वोपरी होती. ते गावातील ठाकूराच्या न शिकलेल्या मुलाशी माझं लग्न लावायचं म्हणत होते. त्यांचा विरोध घरात कुणीच करू शकत नव्हतं. आईने एके दिवशी हिम्मत करून घाबरत म्हणाली, मी विचार करत होते हो की या मुलाशी मन्नूचं लग्न न करता शहरातील एखादा शिकलेला मुलगा पाहून मन्नूचं लग्न करावं. तर ऐकून बाबा रागावून म्हणाले, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अजयची आई, आजकाल मुलं मिळतात का? बघितलेलं मूल आहे, जमीन जायदाद आहे, मुलगी राणीसारखी राहील. आजकाल शिकण्यात काय ठेवलं आहे? आजकाल शिकून नोकरी मिळते का कुणाला? आणि काय एखाद्या कलेक्टरशी लग्न करणार का? पण मीही माझ्या हट्टावर ठाम होते. जीवनात पहिल्यांदाच बाबांसमोर मी तोंड उघडलं. मी लहानपणापासून कधी काहीच मागितलं नाही. बाबा, माझ्या आयुष्यातला काही भाग मला माझ्या पद्धतीने जगायचा आहे. आयुष्यातला प्रत्येक लढा मी एकटीनेच लढत होता ना. माझी काही इच्छा होती ना आवड.
लहानपणापासून मी हे माझ्या मनात ठसवलं होतं की माझ्या इच्छा तेव्हाच जन्माला येतील जेव्हा मी त्या पूर्ण करण्यासाठी पात्र बनेन. मी सुद्धा इतर मुलांसारखं माझ्या वडिलांकडे हट्ट करू शकले असते, पण लहानपणापासूनच मला हे जाणवून दिलं गेलं होतं की मी नकोशी आहे, माझी कोणालाच गरज नाही. मला शहरातील एका कॉलेजमध्ये लेक्चरशिप मिळाली होती. माझे दोन्ही भाऊ अजूनही बेरोजगारच होते. गावची जमीन विकून दोघांनी शहरात व्यवसाय सुरू केला होता. बाबांचा राग असल्याने मी वर्षातून 1-2 वेळाच घरी येत होते. त्यावेळीही ते थोडे थंडच असायचे. कालच अजय भैयाचा फोन आला होता की बाबांना शरीराच्या उजव्या भागात लकवा झाला आहे. बस कंडक्टरने तिकीट विचारल्यावर विचारांची साखळी तुटली. घरी पोचल्यावर पाहिलं की एका छोट्याशा खोलीत बाबांना 4 पायीवर ठेवलं होतं. मला पाहून त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा माझ्यासाठी प्रेम पाहिलं. ते आपला थरथरता हात उचलण्याचा प्रयत्न करत होते. मी माझे अश्रू रोखत विचारलं, "कसे आहात बाबा?" बाबा हलकेच हसले, एखाद्या वृद्ध असहाय्य घरट्यात पडलेल्या पक्ष्याप्रमाणे. "ठीक आहे मन्नू, माझ्या 2 फळं देणाऱ्या झाडांची सावली मला मिळाली नाही बेटा. माझं शरीर तर ज्येष्ठाच्या उन्हात जळून गेलं." एवढं म्हणताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा भावाचा 5 वर्षाच्या मुलाने येऊन मला मिठी मारली. तेव्हा वहिनीने मागून धावत आली आणि म्हणाली, "किती वेळा सांगितलं आहे पिंटू, इथे येऊ नकोस. ते स्वतः दिवसभर बिछाण्यावर पडून खोकतात आणि तुलाही आजारी करण्याचा इरादा आहे त्यांचा." मग आईने घाबरत म्हणलं, "रागावतेस का सुने? आजार काही सांगून येत नाही." संध्याकाळी दोन्ही भावांशी बोलणं झालं. मी म्हणाले, "भैया, बाबांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवायला हवं होतं." तेव्हा अजय भैया चिडून म्हणाले, "तुला काय वाटतं मन्नू, आम्हाला त्यांची काळजी नाही का? दाखवलं होतं डॉक्टराला, औषधसुद्धा आणलं होतं. आता आजार एका दिवसात तर ठीक होणार नाही ना." माझ्या मनात आलं की बोलावं की लहानपणी तुम्ही आजारी पडल्यावर बाबा कसे डॉक्टरांची फौज उभी करत तासनतास तुमच्या उशाजवळ उभे असत. तोच माणूस तुमच्यासाठी आज ओझं झाला, ज्याने तुमचं बालपण बोट धरून चालवायला शिकवलं. बघता बघता रात्र झाली. मी आईबाबांच्या खोलीतच माझा बिछाना टाकला. रात्री आईला इतका खोकला की तिला दम भरल्यासारखे झाले. तिने लगेच जवळ असलेल्या छोट्याशा लाकडी कपाटात ठेवलेली औषधाची बाटली, जी आई सरकारी दवाखान्यातून आणत असे, तिलाच धन्वंतरीच्या अमृत कलशातली संजीवनी मानून ती पीत यमाशी झुंज देत राहायची. मंद प्रकाशाच्या लखलखणाऱ्या बल्बच्या उजेडात आईला व्यवस्थित काहीच दिसत नव्हतं. रात्री बाबांना औषध पाणी द्यायचं असे तेव्हा अंधारात बडबडत म्हणायची, "या मेल्या डोळ्यांनी आता मला काही दिसतच नाही. इतका पैसा पोरांकडे येतोय, पण हे नाही की एक बल्ब तरी लावून द्या." एक निर्णय घेत मी सकाळी भैयाला म्हणाले, "भैया, माझी इच्छा आहे की मी आईबाबांना माझ्यासोबत घेऊन जावं." तेव्हा भाऊ म्हणाला, "पण मन्नू, लोक काय म्हणतील? मुलगे असताना आई वडील मुलीच्या घरी आहेत." मी म्हणाले, "पण भैया, लोक काय म्हणतील या भीतीपोटी मी माझ्या वडिलांना असंच मरायला तर सोडू शकत नाही." निघताना भैया म्हणाले, "बाबा, ठीक झाल्यावर परत या." बाबा म्हणाले, "हो, तुम्ही दोघे तर माझ्या चांगल्या काळातील साथीदार आहात बेटा." आज त्याच हातांनी मला आधार दिला आहे, ज्या हातांना मी नेहमीच झिडकारलं होतं. माझ्या खांद्यावर हात ठेवत बाबा हळूहळू चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं आणि डोळ्यातून माझ्यासाठी अश्रुधारा वाहत होती. ज्यांनी माझ्या लहानपणाच्या कटू आठवणी आणि दुःख स्वतःसोबत वाहून नेलं.